नमस्कार. विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. चला प्रत्येक निर्देशकाकडे थोडे अधिक तपशीलवार पाहू. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता. तुम्ही संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक बारकाईने अभ्यास करू शकता. आता आपण महामंडळाचे मुख्य मूलभूत निर्देशक पाहू. सिम्बोटिक इंक, टिकर SYA. हे पुनरावलोकन डेटा वापरून तयार केले गेले. 14 जुलै 2025. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ सिम्बोटिक इंक उपवर्गातील आहे. लॉजिस्ट्रीट 21 कंपन्या तुलनेमध्ये सहभागी होत आहेत. आम्ही व्हिडिओच्या शेवटी घेतलेल्या निर्णयांचे पुनरावलोकन करू. अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे उणे 10 पैकी 5.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 0.3 गुण. सर्वसाधारणपणे US स्टॉक मार्केटच्या चौकटीत जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर आपण पाहू शकतो की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे. उणे रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी 5.5 गुण. सिम्बोटिक इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. सिम्बोटिक इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या 12 महिन्यातील स्टॉक आपण पाहू शकतो. सिम्बोटिक इंक 23.7% गतिशीलता दर्शविली. उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत उणे 3.1%. कंपनीचे बाजार भांडवल सिम्बोटिक इंक $27.75 अब्ज इतकी आहे. $89 अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी 0.5 अब्ज किमतीची आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य $0.21 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण $19 अब्ज आहे. बाजार आणि पुस्तक मूल्याच्या समभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो. व्यापलेला हिस्सा सिम्बोटिक इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 31.152% आहे. पुस्तक मूल्य 1.095% आहे. उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा 1 पॉइंट. अभ्यासाधीन संस्थेवर 0.029 अब्ज कर्ज आहे. पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या 14% आहे. कंपनी कर्ज पातळी रेटिंग चांगले 1 पॉइंट. कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर 0 आहे. 270.5 च्या उपवर्गासाठी सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $7 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे $249 दशलक्ष आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 13.3 आहे. उपवर्गासाठी सरासरी 2.7 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $2080 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. विक्री मार्जिन उणे 0.3% आहे. उपवर्गासाठी सरासरी 1%. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 0.773% आहे.
हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 3930% कमी आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $16,816 इतकी आहे. उपश्रेणीसाठी ते $417,000 आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा नफा उणे $4,000 आहे. उपवर्गासाठी सरासरी $1,500. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. कंपनीचा प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल $263,000 आहे. उपश्रेणीमध्ये $155,000. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. उपश्रेणी सरासरी 14.5% तुलनेत शॉर्ट शेअर्सचा वाटा 36.8% आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 73% पातळी दाखवते. सिम्बोटिक इंक. उपवर्गासाठी ही पातळी 62% आहे. कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे $47.05 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत अंदाजे $35.52 आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये दिलेल्या सीझनमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. विश्लेषणाचा परिणाम म्हणून सिम्बोटिक इंक. मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. $47.06 वर विक्री ऑर्डर उघडा. कंपनीचे रेटिंग आणि किंमतीची हालचाल खूपच वाईट आहे. या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली आहे. संस्थेचे मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे. अकिमच्या निर्देशांक 21.53 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 72.59 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास 13 ऑगस्ट 2025 रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या शेवटी ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी टिकर KRO मुख्य खरेदी ऑर्डर होईल. या चॅनेलवर मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे. ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक विरुद्ध क्रम शेवटच्या किंमतीवर निश्चित केला जातो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स.